हा विषय काय चाललेला आहे ते थोडस आपल्या ध्यानात आहे. ज्ञान आणि अज्ञानाचा विषय चालू आहे. ज्ञान हे स्वाभाविक आहे. किती स्वाभाविक आहे? ईश्वराने सुद्धा ज्ञान निर्माण केलेलं नाही. ज्ञान आणि ईश्वर एकरूप आहे. ईश्वर काढला तर ज्ञान शिल्लक आहे, पण ज्ञान काढलं तर ईश्वर शिल्लक नाही. तत्वज्ञानाच्या कल्पना किती सूक्ष्म असतात या बघा. ईश्वराला ईश्वरपणा ज्ञानामुळे आहे. ज्ञानाला ज्ञान पण ज्ञानामुळे नाही, ज्ञान स्वयंप्रकाश. आणि ईश्वराला ज्ञान असतं म्हणून ईश्वर स्वयंप्रकाश आहे. ईश्वराला स्वतःचा प्रकाश नाही. ईश्वराला ईश्वर पण ज्ञानामुळे. आणि वेद अनादि आहेत, वेद स्वतंत्र आहेत, वेद अपौरुषेय आहे. या सगळ्याचा अर्थ हा आहे की वेद म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानावर ईश्वराचं अस्तित्व अवलंबून आहे. ईश्वर आहे म्हणत असताना ईश्वराचं ज्ञान आहे असं त्याचा अर्थ. ईश्वर रूप ज्ञान हे ज्ञानरूप ईश्वर आहे असा त्याचा अर्थ. ज्ञानाला प्राथमिकता आहे, प्रायमसी ज्ञानाला आहे. आणि परवाच एका पुस्तकात वाचलं मी, लेखक फार मोठा आहे आपण म्हणून, त्याने ग्रंथाला सुरुवात अशी केली आहे की या जगामध्ये जर सगळ्यात मोठा चमत्कार असेल तर ज्ञान हा मोठा चमत्कार आहे. आणि हा नास्तिक मनुष्य, जडवादी मनुष्य जेव्हा ज्ञानाला एवढे महत्व देतो त्यावेळेला अध्यात्मवादी ज्ञानाला महत्व किती देत असतील याची कल्पना करा. संत ज्ञानरूप होतात म्हणून ईश्वराच्या तुलनेला होतात. ज्ञानामुळे ईश्वरपणा त्यांना येतो. म्हणून ज्ञान हे प्राथमिक आहे. ते ज्ञान स्वतःला विसरत. वस्तूसी आपुला अबोधू हा मूळ कंद आहे. या विश्व निर्माण होण्याचं मूळ असेल तर वस्तू स्वतःला विसरते, आपलं ज्ञान पण विसरते. वस्तू म्हणजे परमात्मा, ब्रह्म. ब्रह्माला स्वतःचा विसर पडतो म्हणजे आपल्या ज्ञानाचा विसर पडतो. हा ज्ञानाचा विसर पडण्याचं सुद्धा ज्ञान त्याला आहे. नाही तर अज्ञान नाहीच झाल्यानंतर ज्ञान पुन्हा निर्माण करावं लागेल. महाराज एक दृष्टांत देत. एक कंदील आहे, कंदिलाला काच आहे. काचेवर जर काजळी आली तर दिवा हात असतोच. ज्योत आहे, फक्त काजळीमुळे आहे हे दिसत नाही. तसं अज्ञानाचं आवरण आल्यानंतर आम्हाला ज्ञानाची कल्पना येत नाही, ज्ञानात असतो. म्हणून आत्मज्ञानाचा शोध करायचा आहे, आत्मज्ञान निर्माण करायचं नाही. त्याच्यावर आलेलं झाकण नाहीच करायचं आहे. आता ज्ञान म्हणजे काय? वस्तू जशी आहे तशी आकलन होणं याचं नाव ज्ञान. यथार्थता. मग अज्ञान म्हणजे काय? वस्तू जशी आहे तशी आकलन न होणं याचं नाव अज्ञान. अयथार्थता. यथार्थता म्हणजे ज्ञान, अयथार्थता म्हणजे अज्ञान. या जगाचं ज्ञान होतं त्यावेळेला काय होतं? ज्ञान होतं, पण यथार्थ ज्ञान होत नाही. अज्ञानामध्ये ज्ञान होतं यात शंकाच नाही, पण अयथार्थ ज्ञान होतं. त्या अयथार्थ ज्ञानामुळे वस्तू जशी आहे तशी कळत नाही आणि मग ती जशी नाही तशी दिसायला लागते. म्हणून हे जग दिसतं. ईश्वर आणि जग किंवा ब्रह्म आणि जग याचा संबंध काय?
ब्रह्म जसं आहे तसं न दिसता जग रूपाने दिसायला लागलं, म्हणजे अज्ञानानं आम्हाला पछाडलंय असं म्हणायचं. म्हणजे अज्ञान हे ज्ञानच आहे, पण विपरीत ज्ञान आहे. आपल्याला मागे मी सांगितलं ना एक उदाहरण, एक हायकोर्ट जज होते. ते म्हणाले, माझ्या समोर आरोपी आला की हा गुन्हेगार आहे असं धरूनच मी चालतो. मग दोन्हीकडची आर्ग्युमेंट ऐकायचे, याच्या उलट पाहिजे की हा निर्दोषच आहे, आणि मग दोन्ही बाजू ऐकून हा दोषी आहे त्यांनी हे ठरवायचं. तर हा गुन्हेगार आहे हे जे तो ठरवतो हे अज्ञानानं ठरवतो, तसं अज्ञानानं जे नाही ते आहे असं वाटायला लागतं. भाषेनं आपण गडबडून जाऊ नका, सांगतो आपल्याला. मग काय होतं, वस्तू जशी आहे तशी हे ज्ञान, वस्तू जशी आहे तशी न दिसणं हे अज्ञान. म्हणजे अज्ञानामध्ये दोन गोष्टी आहेत, वस्तू जशी आहे तशी आहे आणि जशी नाही तशी दिसते. म्हणजे असणं आणि दिसणं हे अज्ञानात आहे, ज्ञानामध्ये नुसतं असणं आहे. ते जे दिसणं आहे त्याला दृश्य म्हणतात, असणं आहे ते सत. म्हणजे सत्ताशास्त्रामध्ये रियालिटी अँड इट्स अपिअरन्स, वस्तू आणि दृश्य असं भेद करावा लागतो. हे जे दृश्य आहे हे संसाररूप दृश्य आहे, आणि त्या संसाररूप दृश्याचं वर्णन चाललेलं आहे. कुठपर्यंत आलो आपण, वस्तू कशी आहे, स्थिर आहे, कायम आहे, तिच्यात बदल नाही. जग कसं आहे, त्यानेच म्हणजे संसार आहे, सारखं बदलत आहे. अश्वत्थ ते सांगितलं आपल्याला, सारखं बदलत आहे. बदल म्हणजे गती, बदल म्हणजे एकामागून एक घटना येणं. ही जी गती आहे या गतीत दोन फरक, एक सरळ तरी गती असेल, वक्र तरी असेल, किंवा चक्राकार असेल. एखाद्या तुम्ही चेंडू टाकलात तो सरळ जाईल, वाकडा तिकडे जाईल, सर्पगती म्हणतातच तो, किंवा चक्राकारी. किंवा हे जे जग आहे हे दृश्य आहे, अपिअरन्स आहे, याची गती सरळी आहे, वाकडी आणि चक्राकारी आहे. त्या तीन गतीला ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलेले आहे, ते आज आपल्याला पाहिजे. आपण बाबा पहिल्यांदाच सांगितलं, अर्जुनाला तिथे सांगितलं कधी की तू मूर्तिवंत लक्ष हो तर तुला हे कळेल. किंवा आपल्याकडे काय अवस्था आहे नाही का. आता बघा किंवा कशी आहे का, लागो मी डोळा उघडे, माझ्या याच्या देखील चौथी चावली होती. लागो मी डोळा उघडे तर कोणीवरी घडे मुडे, ते नेणतया तरंग आवडे नित्य आईचा. एक माणूस समुद्राच्या समोर उभा आहे आणि क्षणभर डोळे झाकले आणि उघडले. त्या क्षणभर डोळे झाकणं उघडण्यामध्ये मोमेंट म्हणतो आपण, क्षण, निमेष, अनेक तरंग येऊन गेले. किती तरंग आले याचा पत्ता नाही, म्हणजे एकदम पुष्कळ तरंग येऊन गेले. इतकं अस्थिर आहे, इतकं अस्थिर असून सुद्धा तुम्ही आम्हाला स्थिरवा, हे अज्ञान. ही सरळ गती आहे, सरळ सारख्या आपल्या लाटा येत आहे. तसं ह्या जगतामध्ये घटना घडत चालल्या. एक गंमत सांगू तुम्हाला, फार लक्षात ठेवण्यासाठी. आपण इतिहास वाचतो ना, महाराष्ट्राचा इतिहास, हिंदुस्थानचा इतिहास, जगाचा इतिहास आपण वाचतो. इतिहासाचा अर्थ इतिहास, असं खरोखर झालं. इतिहास शब्दाचा अर्थ असं खरोखर झालं. आपण जी पुस्तकं वाचतो इतिहासाची म्हणून, समजा एक कल्पना करा, 1900 पासून 1982 पर्यंत हिंदुस्थानचा इतिहास आपण वाचतो. हिंदुस्थानामध्ये या 82 वर्षामध्ये
किती घटना घडल्या? जन्माला आलेले जीव किती घटनात, मेलेले जीव किती घटनात, निम्या लोकांनी व्यापार केले घटनात, पैसे खाल्ले घटनात, राजकीय वर्तुळात लोक सत्तेवर आले गेले घटनात, गमतीनं सांगतो बायका बाळंतीण झाल्या घटनात, तुम्ही आम्ही नोकरीत गेलो गजाली मिळाली पुन्हा नोकरी केली घटनात. इतकंच नव्हे, तुम्हाला आम्हाला रोगराई आली, तुमच्या जीवनात प्रवास घडले, सगळ्या घटनात इतिहासात आहेत का? नाही. याचा अर्थ काय? इतिहासामध्ये आमच्या दृष्टीनं ज्याला महत्व आहे मानवी दृष्टीनं तेवढ्याच घटना आम्ही त्यात घालतो, त्या सुद्धा समग्र घालीत नाही. एक उदाहरण घ्या, तर आपलं आठवलं म्हणून सांगतोय. सवाई माधवरावनी 3ऱ्या मजल्यावरून कारण जाऊन उडी टाकली आणि ते मांडीचं हात मोडलं आणि तो मेला. ही घटना इतिहासामध्ये नुसती दिलेली आहे. याच्या मागे त्याला कारण असणाऱ्या किती घटना असणार याच्यामध्ये चौकशी केली आहे. किंवा तो मेला तेव्हा त्याला पायाला जे उपाय केले ते कोणते केले याचा काही पत्ता आहे? कोण वैद्य होते, काय झाड पाला बांधला, काय केलं कोणाचं आहे? म्हणजे घटना सुद्धा समग्र आम्हाला कुठे माहिती आहे. त्यामध्ये काय काय कारण झाली, कोण त्यात होते आपल्याला काय माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ असा की या घटना घडत असताना अनंत घटना सारख्या घडत आहेत, सारख्या चालल्या आहेत सरळ रेषेमध्ये, पण आपल्याला त्या दिसत नाही. म्हणून जग अत्यंत अस्थिर असून सुद्धा स्थिर आहे असं वाटतं हे असणार. ज्ञानेश्वर महाराजांचं एक दृष्टांत. दुसरं एक मी तुम्हाला सांगतो. सरकारी नोकरीमध्ये 58 झालं की गटांनी मिळते पगार. आता फार फार असेल तरी 60 असतं मला. का हो असं आहे? 55 झाले की एक एक दिवस जो आहे त्याच्यामध्ये हा नोकरीला नालायकच होतो. आता मी 55 का म्हणतो तर पुढचं आपलं ते देतात म्हणून खरं 55 किंबहुना नोकरीला लागला की हा खरोखर नोकरीला नालायकच होत जातो. 58 नालायक होऊन घटना घडतच जातात की. मग तुम्ही आम्ही जेव्हा मृत्यू पावतो त्यावेळेला काय एकदम असं मृत्यू येतो काय? देव थकतच जातो, थकाच नाही. किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं, आईच्या पोटामध्ये मृत्यू शोधित येतो. त्याने वाढदिवसाबद्दल जगाचा व्यवहार उलटा कसा आहे त्याबद्दल म्हणतात, या लोकीचा चंद्र म्हणजे खरी आहे, म्हणजे क्षयरोग झालेला हा व्यवहार कसा आहे. पण म्हणले इथे मनुष्य वयस्कर झाला, वाढदिवस झाला की त्याचं पुढे करतात काय वाढदिवस म्हणून. अरे पण हा वाढदिवस म्हणजे मृत्यू जवळ आला आहे याची त्याला जाणीवच नाही. कसा उलटा व्यवहार आहे बघा. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी दुःख द्यायला पाहिजे खरं, ते उलटच झालेलं आहे सगळं. असा हा व्यवहार या मृत्यूलोकीचा. तसं हे सारखं फिरत आहे, सारखं हलत आहे, आम्हाला स्थिर वाटतं. कोकणामध्ये गमत आहे म्हणजे असं ऐकलं वाटा नसेल तसं शहराशी संबंध आला का. जर एखादा मनुष्य इतर दिवशी घरात भरपूर तिथं वाचायला लागला तर म्हातारी म्हणेल, अरे का असं भरपूर माणूस गीता गीता घरामध्ये वाचतो, मग गीता केव्हा वाचायची? कुणी मेला घरामध्ये जेव्हा गीता वाचायची. ज्यापैकी मृत्यू काय बघा. म्हणजे मुद्दा सांगायचं काय, हे सारखं असं फिरत आहे तरी आम्हाला स्थिर वाटतं हे आमचं असणार. का तर सरळ रेषेमध्ये घटना घडतात, मुख्य घटना घडतात किंवा घटना घडतात असं वाटतं. पदोपदी घटना घडत आहे त्या आपल्या ध्यानातच येत. मग ज्ञानाचं लक्षण काय? जसा एखादा भोपळा नदीमध्ये टाकला तो सारखा हेलकावे खात वाहत जातो. तसं ह्या जीवनामध्ये हा देवाचा भोपळा टाकलेला आहे, हा सारखा वाहत चाललेला आहे.
जाणीव ठेवण्याचे नाव ज्ञान आहे का आपल्याला. म्हणून समर्थाने ओळी घातलेली आहे, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीच सादर व्हावे. मी आणखी आपल्याला प्रश्न विचारते जो इथे ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केलेला. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे ना एक दिवस आपल्याला जायचंय का नाही. म्हणजे तो आणखीन काहीतरी वेळ म्हणायचा आपण वेळ आहोत आता वेळा वेळ म्हणायला पाहिजे. प्रत्येकाला माहिती आहे की आपण जाणार असं होऊन मरणाचं स्मरण का राहत नाही. तुम्ही थोडा विचार करा. प्रत्येकाला माहिती आहे की मी मरणार आहे असं असून सुद्धा मरणाचं स्मरण का नाही. अहो इतकंच काय आपल्या बरोबरीचे जातात, त्यांच्याशी आपल्या जीवनात संबंध येतो ते जातात, हे सगळं असून सुद्धा आपल्याला स्मरण का. तुम्ही विचार केलाय का. कारण मी सांगतो आपल्याला हे मानसशास्त्रीय कारण आहे. हे सैनिक रणांगणावरती लढायला जातात. लढायला येत असताना इतक्या आनंदातून निर्भय असतात, मजेत असतात. तेव्हा त्यांच्यापैकी हजारो सैनिकांना विचारलं, अरे तुझ्या एवढ्या सरकारच्या आपल्या शत्रूच्या गोळ्या येत आहेत, बॉम्बिंग होते सगळं, तुम्ही एवढे आनंदात कसे. ते म्हणजे जेव्हा तरी मारायचंच नाही तेव्हा येईल. मग म्हणायचं जेव्हा कशाला. हे कारण आपल्याला स्मरण राहण्याचं आहे. मृत्यू केव्हाही येणार आहे ही मनोमन जाणीव असल्यामुळे आपल्याला त्याचं स्मरण नाही. हे आपल्याला पडायचंच नाही. मृत्यू केव्हाही येईल म्हणून रोज त्याची नाही. आणि म्हणून रोज मध्ये त्याला कोण रडे याचा अर्थ आहे. हा अतिशय कुठे प्रश्न आहे. का असं होत नाही. मला स्मरण पाहिजे वाचतंय पण का असं नाही. कारण तू केव्हा येईल, तो केव्हाही आहे म्हणून त्याचं स्मरण नाही. आणि हे अज्ञानाचं लक्षण. जर क्षणोक्षणी मी मरतो आहे आणि पुन्हा जगतो आहे म्हणजे मृत्यूच्या तावडीतूनच बाहेर पडतो आहे हे जर खरं तर मी क्षणोक्षणी माझ्या अस्थिरतेची जाणीव ठेवून राहणं हा परमार्थ. म्हणूनच ते मी आपल्याला सांगितलं ना, मरणम प्रकृती शरीरिणाम. प्रसंग फारच छान आहे. आजाची बायको मेली, रामाचा अजराजा. आणि तो प्रसंग तरी काय, तो आकाशातून गंधर्व चालला होता आणि त्याच्या तंबोरीला हार होता, हार फुलांचा हार. तो वरून खाली पडला. हे दोघं बागेमध्ये, तिच्या अंगावर तो हार पडला आणि त्याच्या धक्क्यांची मेली. इतकी नाजूक असली पाहिजे हार फेडला फुलाने. तेव्हा आता एवढ्या याच्या तरुण वयात तो मेल्यानंतर तो फार शोक करायला लागला. तर त्यांचे कुलगुरू जे होते वशिष्ठ, त्यांना निरोप पाठवला. तेव्हा वशिष्ठ होते काही यज्ञकर्मात गुंतलेले, म्हणून त्यांनी संदेश पाठवला किंवा दुःख करू नको. त्यामुळे कालिदासांनी हा श्लोक घातलेला आहे की जन्माला मनुष्य आला की मृत्यू हा अतिशय स्वाभाविक आहे. मरण प्रकृती शरीरिणाम विकृती जीवित मुच्यते बुधाई. शहाणे लोक असं म्हणतात जगणं ही विकृती आहे नाही का. विकृती म्हणजे आहे मग असं आहे. तुम्ही आम्ही भेटल्यानंतर फार दिवसांनी भेटला अजून तुम्ही जिवंत असं म्हणायला पाहिजे. आता म्हाताऱ्या माणसाला घरातल्या लोकांनी म्हणून नाही ना तुम्ही अजून कसे जिवंतो नाही का. दुसऱ्या दिवशी उठल्यावर अजून म्हातारा जिवंत आहे का. म्हणजे आता पाळी आलेली आहे, इतकी औषधं निघालेली आहे त्या अजून का म्हातारा मदती म्हणायची राहिली आहे. आणि म्हणून आपल्या ते नाळ्या लावून आणि तुझं होत आहे बरं हाही नको म्हणत नाही. तुम्ही जाऊ दे पुढे येते नाही. पोटात तळ्या घ्याला, नाकात तळ्या घ्यायला पण जगवा आणि काय केला जगवून पुन्हा प्रपंचाला ठेवायला. सगळ्यात मुद्दा आपल्याला होता की ही गोष्ट किती बरोबर आहे. आपल्याला शिकायचं ते हे त्यावरून ते सांगतायत. हा वेदांत जीवनातून आलेला आहे ना, मग आपल्याला हे शिकायचंय की मी अगदी अस्थिर आहे. महाराजांचं किती छान आहे वाक्य. आपण सर्व ज्वालामुखीच्या मुखावर बसलेलो असतो. किंवा भडकिल्याचा नियम नाही. आणि तो भडकला म्हणजे काय आपल्याला माहिती आहे ना, झाड कोण सगळं नाहीसा करून टाकतो. म्हणून दुसरं एक कारण सांगतो आपल्याला.
असं एक त्या मध्ये किर्लोस्कर मध्ये त्याच्यामध्ये ग्रस्त लिहित होता किंवा आता म्हाताऱ्या माणसांना इंजेक्शन घेऊन मरायची परवानगी द्यावी. त्याचं नाव माझं लक्षात आठवत आहे ना, वाचलेलं मंडलिक बरोबर. तो असं म्हणत होता सरकारने याला परवानगी द्यावी का न द्यावी. अमेरिकेमध्ये एक केस झाली आहे. त्याच्यामध्ये काय झालं, गुरुजी केस म्हणतात त्याला, म्हणजे शिकवलेले नीतिशास्त्रामध्ये एका माणसाला एक विकृत मूल झालं. तेव्हा त्याला 3-4 महिने दवाखान्यात घेऊन ते पोर काय ते होईल ना. तेव्हा आई बाप काय म्हणाले, त्याला तुम्ही इंजेक्शन देऊन मारून टाका. डॉक्टर म्हणाले मी हे करणं बरोबर आहे का नाही, नीतिशास्त्रदृष्ट्या जगलं तर आई बाबांना जन्मभर जबाबदारी पाहिजे, पण नाही तर हे असं. अरे हा अतिशय नीतिशास्त्राचा मोठा प्रश्न आहे, तेवढी केस जाऊ द्या आपण. पण समजा एखादा लोळा गोळा झालेला मनुष्य आहे आणि डॉक्टर सांगितलं हा बरा होणं शक्य नाही. जर तो म्हणाला की तुम्ही मला इंजेक्शन द्या आणि मारून टाका, तर त्याच्या दृष्टीने काय चूक आहे. मग ते का करीत नाही तुम्हाला माहिती आहे. याचा परिणाम असा व्हायचा, अहो काही माणूस नको आहे, ज्या लोळा डॉक्टरांना त्या इंजेक्शन झालं म्हणून मारून टाका आपल्याला, असं व्हायचं. मला ते सांगायचं नाही. मला दुसरी बाजू एक अशी सांगायची आहे, एक मानसशास्त्राच्या मृत्यू केव्हाही आहे म्हणून लक्षात राहत नाही, हे झालं मानसशास्त्रदृष्ट्या. दुसरं एक कारण आहे, हे स्वतःशास्त्र दृष्ट्या. मेल्यानंतर कुठे जायचंय, ती गुजर केली आहे का, भूक केली आहे का, कुठे जायचंय, काय अवस्थेत जायचंय, याची कल्पना आहे आपल्याला. अहो परमार्थ म्हणजे जीवनाचा समग्र विचार, याचं नाव परमार्थ. अशी एक मी व्याख्या करीत असे एनेला सांगताना. अरे आयडिया म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, जीवनाचा आमूलाग्र विचार करणं याचंच नाव परमार्थ आहे. आणि हा व्यवहाराशिवाय करताच येत नाही. म्हणून व्यवहार जर बरोबर करला परमार्थ आपोआप आचरणात येईल. तेव्हा मला कुठे जायचंय माहिती, केव्हा जायचंय माहिती आहे का, केव्हा जायचं माहिती नाही. आता 8-8 दिवस महिनाभरामध्ये रिझर्व करतात आधी, तसं म्हणजे रिझर्व झालेलीच आहे सीट बरं का, ते काही नाही. पण माहिती केव्हा जायचं माहिती नाही, कुठे जायचं माहिती, कशाने जायचं माहितीये का, काय होऊन जायचंय ते माहिती नाही. कोणता रोग होणार, काय होणार ते माहिती नाही. कुठे होणार आहे माहिती आहे का. म्हणजे या जगामध्ये जे आपण स्थलकाल निमित्त याच्या चौकटीत जगतो, स्थलाची कल्पना नाही, कालाची कल्पना नाही, निमित्ताची कल्पना नाही ना. असं असताना ते आहे हे खात्री आहे. कशी गंमत बघा, मृत्यू आहे ही खात्री आहे, केव्हा कुठे कसा त्याची खात्री नाही. हे का, याचं कारण असं आहे की मी इथे का आलो यातून आपण काय करत नाही, तोपर्यंत कुठे जाणार हे माहिती नाही. आणि म्हणून ही जी जीवनाची प्रक्रिया चालली, प्रोसेस ऑफ लाईफ, याचा आधी अंत माहिती नसल्यामुळे अंताचं भान राहत, म्हणून मृत्यूची आठवण पुन्हा नको ना सांगायला. आपला मुद्दा असा आहे की फक्त जीवनामध्ये अस्थिरता का ध्यानात राहत. आता त्याच्यातून अस्थिरता, अस्थिरता म्हणजे काय, अस्थिरता याचा अर्थ असा की जीवनामध्ये मला जे भोग भोगायचे, मला ज्या इच्छा तृप्त करायचे आहेत, त्याचा पायाच मूल्य असा असत आहे, हे जर कळलं आता अस्थिरता. तो जो मी आहे तो मी स्थिर असल्यामुळे आपल्याला ती अस्थिरता जाणवते. तो हरामी जो आहे तो स्थिर आहे, खोटा मी त्याच्यावर आरोपित करून मी त्याला स्थिर समजतो. तो खोटा मी जर खोटा आहे कळलं तर अस्थिरता जाते. म्हणून देहबुद्धी आहे तोपर्यंत अस्थिरता जाणवणार नाही. देहबुद्धी अज्ञानाचं लक्षण आहे, अज्ञान नाही झाल्याशिवाय स्थिरता येत नाही. आता पुढे आता पुढे हे झालं सरळ रेषेच. आता पुढे वायसा एक गुगुळे दोन्ही काही डोळा चारिता अपाडे, दोन्ही आधी ऐसा पडे भ्रमजीवी जगा. आपल्याला कल्पना आहे कावळ्याला एक डोळा असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा उपयोग करून घेतलाय. त्याला असते एकच डोळा, गुगुळ एकच असतो. पण तो इतक्या झटकन
आपला चेहरा हलवतो, मुंडी हलवतो, की आपल्याला असं वाटतं की याला दोन्ही डोळे आहे, असा भ्रम निर्माण होतो. म्हणजे तो आपल्या मानेची वाकडी तिकडे हालचाल इतकी खुबीनं करतो, जलद करतो, की आपल्याला वाटतं याला दोन डोळे आहे, म्हणजे दोन्ही नंतर दिसतो त्याला. तसं ह्या जगामध्ये गती वक्रच आहे, गती सरळ नाही, पण ती इतकी सर्पासारखी जलद आहे की जी वक्र गती आहे ध्यानात येत नाही, गती आहे एवढं मात्र कळेल. म्हणजे जीवनामध्ये वक्र गती कोणती? मनात आणलं आणि घडलं. जीवनात अप्स अँड डाऊन्स म्हणतात ना, खालीवर नाही, सरळ रेषेत चाललंय, असं कोणाचं जीवन आहे? काय त्या दृष्टांत देण्याचं चातुर्य आहे बघा. ते असं म्हणताय, जीवनात असा मनुष्य तरी आहे का ज्याच्या जीवनात नाकासमोर सरळ गोष्टी घडत गेल्या? एका वेळा असं होतं आपली दृष्टी बरं का, हा भाग्यवान आहे बा. का हो? तर म्हणलं काय, कुटुंब चांगलं आहे, मी नवरा बायको चांगली आहे, मुलं बाळ चांगली आहे, मुलींचे लग्न सुस्थितीत पडलेले आहे, मुलं सगळे मिळवत आहेत, सुना आहे, सुना चांगले आहेत, घरदार आहे, नोकरी आहे किंवा पेन्शन आहे, लोकात मान मान्यता आहे, आणखी भाग्य काय पाहिजे? हे भाग्य बरं का आपण करतो. खरं जर पाहिलं तर त्या माणसाला विचारलं का कसं काय आहे? सगळं आहे म्हणाले, पण हे तिथे नाही, याची खात्री नाही. असं आधी नसतं. तुम्हाला गमत सांगितलं ना मी, 8वा एडवर्ड होता ना, त्याची गंमत अशी, त्याला एकदा विचारतो फ्रान्स मध्ये जाऊन राहिलं का, ड्युगो विन्सन झाला पुढे तो राज्य गेल्यानंतर, ती सिम्सन तिच्याशी लग्न केली. हे कोणत्या ग्रंथाला वाचले की ऍस्पिरिन एज असा ग्रंथ आहे. म्हणजे हे ऍस्पिरिनचं युग आलेलं आहे, त्याला काही झालं की ऍस्पिरिन घ्या म्हणते नाही का, ते विकतातच मला माहिती अॅनासिन. त्याला भयंकर कान दुखी होती, कान दुखायला लागला आणि तो 8-8 दिवस हातून भिजून राहील. सगळे जगाचे मोठे मोठे डॉक्टर झाले. अहो इंग्लंडचा बादशाह तो काय बरं झालं नाही. तर त्याला एकदा असा प्रश्न विचारला की जगात सुखी कोण? तो म्हणला सुख जगात नाहीच आहे. सुखी जगात नाही, राजा आहे असं म्हणतोस? तो म्हणला असं आहे, सुख हे वरवरच आहे, जगात खरं असेल तर दुःखच आहे. त्याला समजलं बरोबर, सुख नुसतं वरवरच आहे, माणसाला दुःखच भोगावं लागतं. माझ्या म्हणण्यात हेतू काय आपल्याला, की जेव्हा आपण जीवनाची गती पाहतो, जीवनाची गती सरळ नाहीच आहे, जीवन हे खालीवरतीच आहे. किंबहुना सुख किंवा दुःख जर जीवनात काढलं तर जीवनाला जीवनपणा राहणार. एका दृष्टीने. दुसऱ्या एका दृष्टीने सांगतो आपल्याला, प्राणीशास्त्र म्हणजे बायोलॉजी, याच्या दृष्टीनं जीवन म्हणजे काय, जीवनाची व्याख्या देता येत, जीवन वर्णन करता येत. ते अनाख्येयच आहे, फक्त वर्णन करता येतं. It can't be defined, it can be described. अजून ना तर पुढे आणखी व्याख्या निघत आहे. जीवन म्हणजे हालचाल, जीवन म्हणजे कर्म, जीवन म्हणजे चेतना. चित शक्तीच असते ती, या शंकाच नाही. आणि शक्ती म्हटली की शक्ती म्हणजे हालचाल आली, हालचाल म्हणजे बदल आला. बदल जो होतो तो घटनांच्या रूपाने होतो. आणि एवढ्या अवाढव्य विश्वामध्ये नाना तऱ्हेच्या घटना असल्यामुळे कोणत्याही घटना सरळपणे होऊ शकत नाही. किंबहुना न्यूटनचा जो तो नियम आहे, क्रिया आणि प्रतिक्रिया या बरोबर असतात, ऍक्शन आणि रिएक्शन, इक्वल ऑपोजिट, ही गोष्ट खरीच आहे. व गती नेहमी असं येत आहे, एक भिंगरी फिरवली, ती भिंगरी अतिशय जोराने, अतिशय वेगाने फिरू लागली, तर ती पृथ्वीवर स्थिर आहे असं वाटतं. तसं ह्या घटना इतक्या वेगाने घडत आहेत की त्या सगळ्या स्थिर आहेत असंच वाटतं. तरी की नाही, आता समजा तुम्ही घर बांधलं, त्या इंजिनियरच्या किती वर्ष टिकेल, 100 वर्ष टिकेल, 500 वर्ष टिकेल, सांगतोस तो 500 वर्ष टिकेल. याचा अर्थ असा, 500 वर्षांनी एकदम पडेल असं नव्हे, अहो बांधता बांधता ते खराब व्हायला लागतं. नाही, आपल्याला दुःख करायचं कारण नाही. नेहरू असताना दिल्लीमध्ये विज्ञान भवन बांधलं, 50-50 कोटी रुपये खर्च करून, आणि पहिल्या पावसाळ्यात ते करायला लागले. आता ते काय केलं असेल इंजिनियरने तुम्हाला आम्हाला सांगायला नको, नाही का? विधान पुढे एवढा पैसा खाल्ला असेल त्यामध्ये. मुद्दा काय सांगायचा
अरे तुम्ही एवढे पैसे करून एवढे ते बांधता, निदान 50 वर्ष 25 वर्ष तरी त्यांनी तिकीट बोलणार नाही. मग याचा अर्थ काय? अस्थिरच आहे. पण अतिशय वेळी असल्यामुळे ती स्थिर आहे. यात एक अतिशय मोठा अर्थ बनलेला आहे या दृष्टांचा. विक्री फिरते कुठे? जमिनीवर. फिरवते कुठे? जमिनीवर. म्हणजे जमीन हा त्याचा आधार आहे. तसं हे संबंध जे दृश्य विश्व आहे हे अतिशय फिरत आहे. फिर कुठे दिसतं? अधिष्ठानावर. ब्रह्माच्या अधिष्ठानावर हे संबंध फिरत दिसतं. अधिष्ठान म्हणजे ब्रह्म जे स्थिर आहे त्याच्या अधिष्ठानावरती हे फिरतंय, त्याच्यावरती स्थिर दिसत. बिकमिंग म्हणून जे आहे, दिसणं जे आहे ते बीइंगवर असण्यावरती आधारित असल्यामुळे त्या असण्याचा जो आधार आहे तो आम्ही याच्यावरती लागतो. म्हणून हे दृश्य जे आहे हे भ्रमात्मक आहे. कारण दृश्य स्थिर नाही. अस्थिर कसं आहे? अतिशय वेगवान. वेग म्हणजे काय? वेग म्हणजे क्रम. क्रम म्हणजे वेग, सक्सेशन. एकामागे एकामागे. आणि क्रम म्हणजे काल. काल जसं फिरतोय तसं दृश्य फिरतोय. काळाचं स्वामित्व याच्यावरती आहे म्हणून ते अस्थिर आहे. म्हणजे दृश्यावरती स्वामित्व येणं म्हणजे कालावरती स्वामित्व येणं आहे. म्हणजे काळात तीच होणं. आणखी एक चक्राकार दृष्टांत देत आहे. हे बहुवर्ष धरती अंधारे भोवंडीचा खोलती, हे ते जिथे जैसी आहे ती चक्राकार. कोलीत असतो. कोलीत म्हणजे एक काडी आहे. समजा त्याला तुम्ही आग लावली आणि अंधारामध्ये फिरवली तर ती चक्राकार दिसते. ती पेटलेली काडी चक्राकार दिसते. याला मराठीत कोलतो म्हणतात, संस्कृतामध्ये आलात म्हणतात. गौरपादाच्या एका आलात शांती हे जे आहे ना प्रकरण ते आहे. त्यामुळे तुम्ही त्याला चक्राकार फिरवलं की जे चक्राकार नाही ते चक्राकार दिसायला लागतं. तसं हे जगत जे आहे हे जगत खरं जसं नाही तसं आम्हाला ते दिसतंय. त्या गतीमुळे आम्हाला ते जसं नाही तसं दिसतंय आणि ते जाणणं म्हणजे त्याचं खरं स्वरूप ओळखणं. गौरवपादाने हे सांगायचंय. आला तर शांती याचा अर्थ का की याचं जे स्वरूप आज आम्हाला दिसते तसं ते नाही. का तसं नाही? झडती म्हणजे झटिती. हा जोराने आम्ही ते फिरवतोय म्हणून. याचा अर्थ काय? आपल्याला ते जगत दिसतं ना म्हणजे काय होतं? आपल्या मनामध्ये द्रष्टेपणाची वृत्ती येते. हे पाहावं, हे जाणावं. बाहेर वस्तू असते, त्या वस्तूवरती ते मन जातं. वस्तूचा आकार येतं, परत येतं, त्याची प्रतिमा तयार होते आणि मग आपल्याला ते दिसतं. उदाहरण घ्या. हे आंब्याचं झाड पाहिलं, त्या मन आंब्याच्या झाडाचा आकार घेतो, आतमध्ये येतं. त्याला ते संसार प्रमाण चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमाण चैतन्य आपल्याला. पण एवढं लक्षात ठेवा, काहीतरी बाहेरच्या वस्तूची प्रतिकृती आत तयार झाल्याशिवाय आपल्याला ते दिसत नाही. वस्तू बाहेरची अस्थिर आहे, पाहणारा अस्थिर आहे. मग जे त्याचं ते ज्ञान होणार, ती प्रतिमा होणार, ती स्थिर कशी असते? तीही अस्थिरच आहे. पण आपली आतली वृत्ती इतकी सतत धावते, बाहेरच्या वस्तू इतक्या सतत गतीनं चालू आहे की आपल्याला ते कोणी फिरवलं असतं असं चक्राकार वाटतं, तसं एक जग स्थिर वाटतं. मुळात स्थिर नाही. यातून दृष्टांत जाऊन काय शिकायचं हा प्रश्न आहे ना. हे सांगत असताना ते पुढच्या वेळी सांगताय. हा संसार वृक्ष कैसा मोड तू मांड तू सहसा न देखो आणि लोक तिचा अव्यय मान. सारखा वाढतोय मोडतोय, सारखा वाढतोय मोडतोय. म्हणजे हा सारखा उत्पन्न होतोय नाश होते, उत्पन्न होतोय नाश होते, संसारात होतो. असं असून सुद्धा लोक याला अव्यय म्हणतात. आहे कसं म्हणतात. आता हे सगळं जाऊ द्या. जगाबद्दल चाललंय ना, जग शाश्वत आहे का नाही का हे विचार करा आपण.
या जगामध्ये काय शाश्वत आहे? आपण तर नाहीच उघड. पण याचे जडद्रव्य शाश्वत आहे का? जडद्रव्य आहे पण शाश्वत आहे का प्रश्न आहे. नाही, कारण कसं आहे, सारखी झीज आहे त्याला. बरं, प्राणी तरी शाश्वत आहेत का? नाही. पण जगात शाश्वत काय आहे? जगात शाश्वत प्रतिमा आहे. प्रतिमा म्हणजे कशी? माणसं इतके आले आणि गेले, माणूस शाश्वत आहे. प्राणी इतके आले आणि गेले, प्राणी पण शाश्वत आहे. म्हणजे ह्या जगामध्ये काहीतरी प्रतिकृत शाश्वत आहे, प्रत्यक्ष वस्तू शाश्वत नाही. आणि याचाच अर्थ असा जग कल्पनामय आहे. कारण त्या ज्या प्रतिकृती आहे त्या मूळ संकल्पामध्ये होत्या, अमुक निर्माण होऊ दे, त्या संकल्पाप्रमाणे त्या झाल्या, म्हणून तेवढा शाश्वत आहे, बाकीचे शाश्वत नाही. मग याचा आपल्याला काय अर्थ घ्यायचा? आपल्यामध्ये आपल्याबद्दलची जी कल्पना आहे ती शाश्वत आहे, आपण शाश्वत नाही. मला वाटतं असं म्हणत असाल, आज जरा सुरू ढिला झालाय काय नाही का? बघा असं नाही आपल्याला. आपण लहान होता, वय झालं, पुढे वय झाली, आमचं झालं, समज झालं, जीवन पुस्तक पसंत पाहिले, आपल्या देहात फरक झाला, परिस्थितीत फरक झाला, आपल्या मनामध्ये फरक झाला. तुला काही कला आली, शिक्षण घेतलं, ज्ञान आलं, अनुभव आला, मनामध्ये फरक झाला. इतकं अजून सुद्धा मी लहान होतो तेव्हा, अरे मी लहान होतो तेव्हा तोच मी आज आहे. म्हणजे या संबंध बदलामध्ये शाश्वत कोणतरी आहे की नाही? हा जाण्यांचा आहे का? नाही. जागेपणी पाहायलाच निराळा, स्वप्नात पाहायला निराळा, जो काही जायला देऊ शकतो. म्हणजे ज्या मीला हात खरा मारतोय तो मी नाहीच पुन्हा. असं असून सुद्धा जीवनामध्ये अस्थिरता वाचत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या मीच्या द्वारे मी जग जगतो तो त्या बाकीच्या गोष्टीपेक्षा शाश्वत असला तरी खरा शाश्वत आमची मी मिळाल. म्हणून या तात्पुरत्या मीला खरं म्हणणं हे अज्ञान आहे, आणि हे अज्ञान ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर असतं, तो खरा मी मिळाला. याच अर्थाने हे संबंध दृश्य विश्व काहीही नाही आपल्याला शाश्वत दिसतं. माणूस, प्राणीपणा, हे जलद्रव्य शाश्वत आपल्याला दिसतं. पण ज्या पार्श्वभूमीवर, ज्या अधिष्ठानावर मात्र शाश्वत आहे ते खरं आहे, बाकीचं सगळं अशाश्वत. आता जाऊ दे, पुढे बोलायला पहिले याचा लिंबू देखे कमी काहीचा ओळखे जाणे कोणी रे आणि विखे होत जात. आपल्याला हे जग पाहत असताना शाश्वत वाटते गोष्ट नाहीये, पण सारखं बदलत आहे. नाही अज्ञान असू निवळ जयाचे असले पण टाळ ऐसे झाड सिंसाळ देखील येते. सिंसाळ म्हणजे त्याची साल वाढून गेलेलं आहे, ते वठलेलं आहे झाड, सारखं बदलत आहे. अशा दृष्टीनं ह्या जगाकडे जो पाहतो ते जीर्ण झालेलं आहे, अशा दृष्टीनं पाहतो. त्या माणसाला त्यात एक पांडुसुद्धा मी सर्वज्ञ होईल म्हणे जाणता पण वाद ब्रह्म सिद्धांता वंचित होते. त्यामध्ये जो सिद्धांत सांगितलेला आहे त्या सिद्धांताला सुद्धा हा वंच आहे, कारण त्याच्या जीवनात करतो त्याला मी जाणता योग जातात ते जोडले त्या एकाचीची उपयोगा गेले किंवा जियाले ज्ञानही ते. ज्ञानेश्वर महाराज म्हणणार की योग साधून योग आचरण करून जे साधायचं ते त्याला साधलेलं आहे. काय याचा अर्थ आहे? योग म्हणजे वृत्तीचा निरोध. जर वृत्तीचा निरोध झाला म्हणजे योग साधणं, ते सुद्धा ज्याला ही अस्थिरता जाणली त्याला ते साधलं. म्हणजे याचा अर्थ असा की संबंध जी अस्थिरता आहे ही अस्थिरता बाहेरची नसून आतली. आतली अस्थिरता ज्याला जाणवली त्यालाच बाहेरची अस्थिरता जाणेल, आणि जो अंतर्मुख झालाय त्याला आतली अस्थिरता लागेल. म्हणजे ज्ञानी मनुष्य आतली अस्थिरता ताब्यात आणतो तेव्हा त्याला ती आतली अस्थिरता जाणवते. हे तिसरं कारण आहे. आपल्याला संबंध जग अस्थिर आहे त्याच कारण का कळत नाही, तर आपल्या वृत्तीला ते आपलं लक्ष नाही. आपली वृत्ती अत्यंत अस्थिर आहे ही जाणीव आपल्याला. आता आपण खोलात शिरत नाही, तो सांगतो आपल्याला वृत्ती म्हणजे काय. हा विषय ऐकताना तुम्हाला कंटाळा येतो, झोप येतो. 3 वृत्ती आहे त्यामध्ये. वृत्ती म्हणजे आतली प्रतिक्रिया,
एक विषय समजला बरं वाटलं, एक विषय डोक्यावरून चालला, झोप आली, दुसरी वृत्ती आली, कंटाळा आला, तिसरी वृत्ती आली, आणखी वृत्ती आहे. इथे असून घरची आठवण केली, चुकून आणू ना खरं ती आणखी काय होते मला सांगतो तर पुष्कळ दिवस ते शिकवण्याच्या धंद्यात गेले त्यांनी माणसाला मनापासून, म्हणजे श्रोत्यांची प्रतिक्रिया बरोबर काय चेहऱ्यावर पण असं आहे. आपण तो विषय आला ना तर मी टाळू म्हणलं कसं टाळता येईल काय टाळू. आणि तुम्हाला कल्पना हे समजल्याशिवाय कळा परमात्मा समजायचं एका उद्देश सांगत नाही. आणखी काय नको किती करायचं या विषय कसा आहे ना. आता ते म्हणा त्यांनी मुद्द्याला हात घातलेला आहे. खरी खरी अशांतता किंवा सारा अस्थिरपणा कुठे आहे? वृत्तीमध्ये आहे. एक उदाहरण सांगता एका माणसाला गाळ झोप आली, वृत्ती जमून झाल्याशिवाय झोप लागत होती. बाहेर पुष्कळ गोंधळ झाला. त्याची कल्पना आहे का? लहान मुलाच लागला. समजा एक लग्नाचं समारंभ आहे आणि त्याच्यामध्ये एक लहान ताजून मुल आहे 4 महिन्याचं, आणि लग्नात काहीतरी वातावरण झाली, भांडणं झाली, गडबड झाली, गोंधळ झाला. त्या मुलाला काही कल्पना आहे का? ते मूळ तिथे असून सुद्धा त्या मुलाला काही करणार, म्हणजे त्या मुलाला त्या अस्थिरतेची गोंधळाची जाणीव नाही. काय जाणीव नाही? आज याच्या उलट सगळं व्यवस्थित चाललंय, पण काय होईल कोणाची भीती आहे. ही भीती जर राहत असेल तर वृत्ती सारखी बावचळलेली राहून बाहेर काही विशिष्ट घडताना त्याला काही करणार, म्हणजे स्थिरता किंवा अस्थिरता याची जाणीव होणं हे शेवटी आपल्या वृत्तीला आहे. ज्याची वृत्ती स्थिर झाली, ज्याची वृत्ती निर्वृत्ती झाली किंवा ज्याची वृत्ती लीन झाली त्याला सगळं स्थिरच आहे. आणि हे होण्याकरता वृत्ती ताब्यात तरी यायला पाहिजे, वृत्तीचं रूपांतर तरी व्हायला पाहिजे, किंवा वृत्ती नाही व्हायला. तेव्हा तिन्हीचा परिणाम वृत्तीकडे राहतच आहे. आज जशी वृत्ती आहे तशी नाही होईल. म्हणून ज्याला साधं त्याचा अज्ञान असं होतं, कारण तो निर्वृत्ती बनतो. म्हणून योग त्याला सांगतो, योगाने ते सांगायचं ते त्याला सांगतो. राहू द्या. आणखी एखादं सोपं झालं. समजा तुम्हाला एक कार्य करायचं आहे, म्हणजे काम करायचंय, कार्य नाही म्हणतात, एखादं काम करायचंय आणि त्याला बरीच साधनं पाहिजे, माणसं लागतील, पैसे लागतील किंवा खटपट लागेल, असं गुंतागुंतीचं नाही आहे. पण असं आहे की ह्या तिन्ही बाबतीमध्ये आज काही आपल्याजवळ नाही. माणसं हाताशी नाही, पैसा हाताशी नाही, किंवा काय करावं योजना हाताशी. जर हे सगळे असून तो शांत राहिला का? कधी शांत राहिला? त्याची इच्छा घडत होती होईल, नाही ते सगळं असून सुद्धा त्याचं मन शांत आहे, म्हणजे त्याला अस्थिरता नाही. पण ते सगळं आहे, हाताशी माणसं आहे, पैसा आहे, साधन आहे, हे सगळं असून कसं होईल काय होईल अशी वृत्ती असली तर सगळं स्थिर असेल सुद्धा हा अस्थिर आहे. म्हणजे स्थिरता आणि अस्थिरता हा वस्तूचा धर्म नसून आमच्या मनाचा, आमच्या वृत्तीचा धर्म आहे. आणि ही वृत्ती जर स्थिर केली तर जगात अस्थिर असून सुद्धा याचा स्थिरपणा येणार नाही. मग काय शिकायचं? हे सगळे जे संसार दृश्य सांगतायत, दृश्य सांगतायत, या दृश्याचं मूळ माझ्या वृत्तीमध्ये आहे. कारण वृत्ती दृश्य आहे, त्या दृश्याचं मूळ मी जे धरलं आणि तिथे निरोध केला तर संबंध विश्व जे आहे त्याचा अंतर गमावला जाणार. आज काय होतंय? संबंध विश्व आहे, माझी वृत्ती तद्रूप आहे, त्यामुळे तद्रूप झाल्यामुळे अस्थिरता वेगळ्याप्रमाणे जाणवत नाही. म्हणून मृत्यूचं स्मरण का नाही याचं चौथं कारण असं आहे, मी सर्वक्षणी मृत्यू पावतोय. एक वृत्ती आली, जिवंत झालो, वृत्ती थांबली की आलो, असं असून सुद्धा वृत्ती संबंध अशी प्रवाहासारखी असल्यामुळे मला मृत्यूची जाणीव नाही. आणि ती वृत्तीची जाणीव जर झाली आणि असतं तर मला मृत्यूचं सारखं स्मरण नाही. किंवा मृत्यूचं स्मरण म्हणजे
चांगल्या अर्थानं राहील, भीतीला राहणार नाही. कारण भीतीचा मनुष्य जसा पदोपदी वृत्ती पाहतो तसा वृत्तीवर ठेवणारा मनुष्य सुद्धा उदय असताना एक प्रकारे जन्म आणि मृत्यू असतात. तुम्हाला वाटले काहीतरी सांगतो मी, पण असं बघा, आपल्या वासनेमध्ये जेव्हा प्रबल वृत्ती येते त्यावेळेला आपण जन्माला येतो आणि ती प्रबल वृत्तीने जन्माला येतो, ती पूर्ण क्षीण झाली की मनुष्य मरतो. ते भोगाला येत आहे, भोग आला की तू जातोय असा आहे म्हटला की त्या ज्या इच्छेने आलो त्या इच्छेची जी शक्ती आहे मला जिवंत ठेवणारी ती संपली का मरतो. तोपर्यंत डॉक्टर किती सांगू दे हा जगणार नाही, किंवा डॉक्टरने जगण्याचा प्रयत्न करू दे हा राहणार. शेवटी मुद्दा काय, शेवटी आता असो हे बहु बोलणे ते वाणिज्य ते कवणे जो भवती जाणे कुठे यायचा हा नाशवंत यायचा तोच खरा ज्ञानी पुरुष आहे. याचा अर्थ काय, प्रत्येक गोष्ट ही तात्पुरती एवढं शिकलं पाहिजे. हे कसं शिकायचं, समजा एक प्रवास केलेला, आपण प्रवाहामध्ये प्रवास करता, त्यामुळे प्रवास करताना मला माहिती रेल्वे म्हणजे साधा 1 तासाचा प्रवास. काही लोक आपल्या बॅग मध्ये घाण फडके घेतात आणि सीट पुसून टाकतात. त्यावेळी त्याला अहो इथून चर्चगेट पर्यंत जायचं म्हणजे तुम्ही पुसून ठेवत आहे काय, बट आहे काय हरकत नाही. जरी तासभर जायचं असलं तरी सीट पुसून ठेवत असतो. तसं व्यवहार हा अत्यंत अस्थिर यात शंका नाही, पण तो स्थिर आहे ती भावना ठेवून करायला पाहिजे. समजा पुढे एक मुलगा आहे आणि त्याचं लग्न करायचं आणि एक मुलगी सांगून आली आणि ती झाली मग पुढच्या रविवारी आपण साखरपुडा करू. आम्ही आणखी ज्ञानेश्वरी वाचनाया पुढच्या रविवार तुम्ही जगलो मुलगा जगला तर साखरपुडा करू म्हणून चालेल का, नाही. तुम्हाला एक हॉल हे करायचं आहे. अहो अलीकडे मी 5-5, 6 महिने लागतात हॉल मिळायला आणि आता असं झालं पूर्वी जसं त्याप्रमाणे हॉल घ्यायचा आणि हॉल प्रमाणे खर्च काढायला असं झालं नाही का. नाही आणि म्हणतात ते भटजीला सांगतात बा आम्हाला रविवार मोकळा आहे, रविवारचा मुहूर्त काढून द्या, नसला तरी काढा तुम्ही. असं आहे खरं स्थिती आहे. तेव्हा जर माणसाने अस्थिरता जाणून व्यवहार केला तर आपली स्थिरता न बिघडताना त्या अस्थिरतेमध्ये राहता येईल. अस्थिरता मनावरती परिणाम न करण्यासाठी वृत्ती स्थिर करायला पाहिजे. वृत्ती स्थिर करायला जे स्थिर आहे त्याच्यावरची वृत्ती स्थिर ठेवली तर राहील आणि ती कोणती गोष्ट असेल तर एक भगवंताशिवाय नाही. म्हणून भगवंताचं स्मरण जो ठेवी तोच वृत्ती शांत ठेवू शकेल, स्थिर ठेवू शकेल. आणि बाहेरची किती जरी अशास्त्रता असली, अस्थिरता असली तरी याची वृत्ती स्थिर राहिल्यामुळे बाहेरचा व्यवहार बरोबर होऊन पुन्हा हात चांगला. याला उपाय काय असा एक प्रश्न आहे ना. याचे उपाय काय, या 2 गोष्टी. एक श्रद्धा. नाही ज्ञानेश्वर महाराज सांगितलं म्हणजे ते बरोबरच असलं पाहिजे, ही एक श्रद्धा. किंवा दुसरा आपल्या अनुभवाचा प्रयत्न. दुसरी गोष्ट जी आहे ना ती फार थोड्या लोकांच्या जवळ असते की नाही मी करूनच पाहणार. अशी किती लोक भेटतील आपल्याला. सगळा संशय असेल तर भगवंताबद्दल आहे, सगळा संशय असेल तर इथे आहे, खरोखर असं आहे. आणि म्हणून आपल्याला ते कठीण आहे की नाही मी प्रयत्न करूनच पाहणार. काय उद्योग मग श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय, किमान श्रद्धा. तुम्ही 1 महिना नोकरी केल्यानंतर 3ऱ्या दिवशी पगार मिळतो हे आपण व्यवहार म्हणून श्रद्धा ठेवतो. तरी काही ठिकाणी मिळत नाही, तुम्ही पाहतात कंपनी बुडाली, संप झाला की नाही मिळत ना, तरी पण आपण घेऊन चालतो की आपल्याला ते मिळेल. तेवढी श्रद्धा किती. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, तुकाराम महाराज सांगितलंय किंवा तू एवढं स्मरण ठेव तुला बरोबर ते मिळेल. एवढी श्रद्धा घेऊन जरी माणसाने केलं तरी त्याला प्राप्त होईल. ही श्रद्धा तरी कुठे आणायची, ते संतांच्या सहवास. जो स्वतः त्या मार्गात आहे त्याच्या सहवासाना नाही, त्याचा सहवास जरी नाही तरी तो सांगेल तेवढा प्रत्यक्ष माणूस तो प्रामाणिक आहे म्हणून. मग संत कुठे आणायचा, ज्याला घरी जन्म त्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. संत म्हणजे काय, ते सोंग आहे का किंवा ते आहे म्हणून हा संत आहे म्हणून. बाहेरचं काय असणार, जगापाशी माणसं आहेतच पण ती आहे. पण संत भेटला नाही तर काय करावं, ज्ञानेश्वरी वाचत
त्यांचे जे ग्रंथ आहेत ते वाचून ही श्रद्धा वाढवली तर माणसाला बरोबर अनुभव आल्याशिवाय राहणार. आणि तो अनुभव आल्यानंतर ही जी अस्थिरता आहे या अस्थिरतेची त्याला मजा वाटेल. म्हणजे कसं होईल, एखादा माणूस चांगला पोहणार आहे आणि तो जर नदीमध्ये उभा राहिला तर अंगावरून ते पाणी जात असताना हा स्थिर असतो, त्याला त्याचा आनंद होतो. तसं हा आतमध्ये स्थिर असेल तर बाहेर ते संबंध असो वाहत असताना हा शांत, आणि हा शांत राहिला म्हणजे त्या अस्थिरतेची मजा वाटेल त्याला. किंबहुना जे अतिशय अस्थिर आहे ते काही काळ स्थिर राहिल्यानंतर त्याला कौतुकच वाटेल की वा रे वा. आणि हाच अर्थ कालिदासच जायचा आहे की विकृती जीवित उच्चते बुधाई, म्हणजे जीवन हे असं क्षय पावणार पण तितकं जे टिकेल तेवढंच ते. आणि म्हणून संतांच्या सहवासात अस्थिरतेमध्ये आतली स्थिरता कशी टिकवायची हे शिकायला पाहिजे. आणि ते शिकायचं असेल तर सारखं त्याचं स्मरण ठेवा, सारखं स्मरण ठेवा. चाले वाटे माणसे नामस्मरण करा, तुम्ही डोक्याला ताप देऊ नका आणि हे सगळं विसरून जा. कारण असं आहे, मला खात्री आहे त्याला ती एक फिलॉसॉफिक इमॅजिनेशन लागते. म्हणजे हा विषय समजण्यासाठी ती जी एक तत्वज्ञानाची कल्पना म्हणजे जसं प्युअर मॅथमॅटिक्स मध्ये, शुद्ध गणितामध्ये त्या ज्या वरच्या संकल्पना आहेत त्या संकल्पना समजण्यासाठी एक स्वतंत्र कल्पना शक्ती लागते, तशी तिथे लागते. आणि तो विषयानंतर त्याला सांगणं आवश्यक आहे. तेव्हा ती कल्पना आपल्याला फारशी नसेल तर त्याचं दुःख करू नका. पण एक ते शाश्वत आहे त्याला घट धरून जर राहिलो आपण, कल्पना नसणे का अनुभव येण्याची कारण शिकत नाही का. तुम्हाला पोहायला येऊ नका नाही येऊ दे, पण याला पाण्यात तुम्ही स्थिर उभा राहून अंगावर पाणी चालेल त्याची मजा वाटेलच किंवा माणसाला. तसं तुम्हाला हा वेदांत कळो न कळो, पण ही जर तुम्ही आपण घट्ट धरून बसाल तर आपल्याला बरोबर चालेल. सारांश असा आहे बघा त्याचा की खरोखरच आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, जगामध्ये सारखं बदल 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 चाललेला आहे, अस्थिरता आहे. पण मी त्याच्याशी तादात्म्य असल्यामुळे वेगळेपणाने मी ते पाहू शकत नाही. ते मनाने वेगळं झालं की आपोआप पिंचायला लागतं. म्हणून त्याने म्हटलेलं आहे की योग साधतो याचा अर्थ असा वेगळेपणाने हा बरोबर त्याची कल्पना करू शकतो. त्याला एवढं तरी समजायला हरकत नाही, आज ना उद्या केव्हा तरी वा आपल्याला जायचंय एवढं लक्षात ठेवून तोपर्यंत जेवढं साधता येईल तेवढं तरी साधायला हरकत नाही. किंवा जसं यात्रा भरली आहे त्याला किती कामायचे त्यांनी भरभर करून काम करून घेतलं पाहिजे, त्याच्यापैकी येणे आहे. नाही खरंच आहे, यात्रा उसळल्यावर चढली गेली नाही का. तुम्हाला महाराजचा एक अभंग आहे, आली श्रीमंत परवणी नाव्या भटा झाली धनी. आणि मी असं ऐकलं ते नवीन लोक काय करतात, गिऱ्हाईक निश्चित करण्याकरता नुसतं पट्टा मारून जातात. सवय झाल्यावर करायची नाही, एक पट्टा घालून जायचा म्हणजे त्याने ते हे का आपल्याला क्लेम केला त्याचा. म्हणजे मग सगळ्यांचे एक 5-25 लोकांची कोण आल्यावर मग एकेकाचं काही भाजी केलं असं म्हणजे तो आपलं साधून घेऊनच गेली या शंकाने. एवढं आपण काय